चेटकोबा, तुझा अंत आता जवळ आलाय। हे सगळं काय आहे? कसला विधी हा? सरण बांधणीचा विधी। म्हणजे आपल्याला कळलं नाही। हा विधी झाकलेल्या गोष्टींना उघड पडेल इतकंच लक्षात ठेव। अघोरी भैरवी माया संध्या क्लीम क्लीम ब्लू फॅक। अघोरी भैरवी माया संध्या रहस्य प्रकाश क्लीम क्लीम ब्लू फॅक स्वाहा। काल की तो अमावस्या, काल की तो अमावस्या म्हणजे काल की तो अमावस्या, काल की तो अमावस्या, काल की तो अमावस्या म्हणजे शक्तीचं मरण। शक्तीचं मरण, शक्तीचं मरण। काय? शिवा अचानक गायब झाला? हो बाळा, अगं मी त्याला चहा द्यायला आलो होतो। आधी त्याने चहा घ्यायला नाही नाही म्हणला। मी लागलीच त्याला जबरदस्ती केली। मग चहाचा कप त्याच्या हातात होता। मी काहीतरी आणायला गेलो तर कप फुटल्याचा आवाज आला। मी मागं वळून बघितलं आणि बघतो तर काय, जमिनीवर कपाचे तुकडे पडले होते आणि आपला शिवा गायब झाला होता। मी तुला फोन केला आणि लगेच भेटायला इथं आलो। अयो, पण हे असं कसं झालं? शिवाची तर तब्येत बिघडली असते ना? शक्ती बेटा, हे जे काय चाललंय ना ते ठीक चाललं नाही। माझ्या शिवावर परत नवीन संकट ते येणार नाही ना? मला ना तुझी आणि शिवाची लय काळजी वाटते। अगं, हे कधी थांबणार आहे? कधी पूर्वीसारखं सुखाचे दिवस आपले येणार? शक्ती,
तुला काय कळलंय का? हे सगळं काय सुरू आहे? शिवा असा अचानक गायब कुठे झाला असेल आणि कसा झाला असेल? अम्मा, अप्पा, नाना, आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघा, काळजी करण्यासारखं काही कारण नाही, पण 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 हे लक्षात ठेवा की सगळं ठीक होईल. हा, शिवा ठीक होणार आहे. शक्ती, तू जे काही सांगतेस ना ते ऐकूनच टेन्शन येत आहे बघा. तू पटकन सांग काय झालंय ते. शिवाच्या शरीरात त्या मायावी शक्तीने पुन्हा प्रवेश केलाय. अरे तेव्हा हे काय चाललंय? माझ्या शिवानं असं काय पाप केलंय? या देव कसली परीक्षा घेतोय? कंच्या जन्माचं हे भोग आहे का? मला काय कर. नाना, तुम्ही शांत व्हा. हे बघा, अशी काळजी करू नका तुम्ही. हे आता जे काही चाललंय ना ती फक्त एक वाईट परिस्थिती आहे असं समजा. आणि त्या परिस्थितीला आपल्याला सगळ्यांना तोंड द्यायचंय. हे बघा, शिवा ठीक होणार आहे. आपण सगळे त्या परिस्थितीला सामोरे जाऊ, पण असं खचून जाऊ नका तुम्ही. शिवाला किती वेळा त्या मायावी शक्तीच्या विळख्यातून बाहेर काढणार आहे शक्ती. मी काय म्हणते, माझं ऐकतो. युद्ध राहू दे, नको, आपण गावी निघून जाऊया. हे बघ, या सगळ्याचा आहे ना आपल्या सगळ्यांनाच त्रास होतोय, सगळ्यांचेच फरफट होते. अम्मा, तुझी आणि शिवाची जास्तच होते बघ. शक्ती, मी ठरवलं असतं बघ, आपण आजच्या आज इथून निघून जाऊया हे शहर सोडून, आणि गावाला काय ते आपलं मीठ भाकर जे काही मिळेल ना ते खाऊन आपण सुखाने राहू. आपण गावाला निघून जाऊया. तू काय बोलतेस हे? या अशा परिस्थितीत शिवाला एकटं सोडून आपण पळून जायचं नाही शक्ती. त्याला एकट्याला नाही सोडायचं, आपण आपल्या सोबत घेऊन जाऊया त्याला. अम्मा, तू काय बोलतेस? हे सगळं शक्य नाहीये. का शक्य नसतं? सगळं शक्य असतं शक्ती. अगं, हे बघ, तू देवी आदिशक्ती आणि तुझ्या मैत्री आईला सांग ना की तुला हे